चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या, या मागण्या मान्य करण्याचं काम सरकारने केलं। स्वतः आदिवासी विकास मंत्री उईके साहेब, नरहरी झिरवळ साहेब यांची 3 वेळेला पुण्यातल्या विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली। त्यांनी सुरुवातीला ज्या मागण्या केल्या त्या सरकारने तातडीने मागण्या केल्या, त्यानंतर पुन्हा आदिवासी विकास यांच्यासोबत त्यांची बैठक झाली, त्यानंतर आणखी काही त्यांनी मागण्या केल्या, त्या देखील सरकारने मान्य केल्या। विद्यार्थ्यांच्या जवळपास सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आणि त्या स्वरूपातलं लिखित आश्वासन देखील सरकारने दिलं। आता 16 दिवसानंतर देखील आदिवासी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातोय। राहुल गांधी पुढच्या वेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये येणार आहेत आणि जोपर्यंत राहुल गांधींचा महाराष्ट्राचा दौरा होत नाही तोपर्यंत आदिवासी बांधवातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवावं असा दबाव या विद्यार्थ्यांवर टाकण्यात येतोय आणि आपल्या राजकीय फायद्यासाठी राहुल गांधींचं राजकीय करिअर सेट करण्यासाठी, विजय वडेट्टीवार आपल्या मुलीचं करिअर सेट करण्यासाठी आणि काँग्रेसचे नेते आपल्या मुला-मुलींचं करिअर सेट करण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात। गेल्या 16 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे। सरकारने आतापर्यंत 3-4 वेळेला त्यांच्यासोबत चर्चा केली। स्वतः आदिवासी विकास मंत्री आमचे उईके साहेब आणि नरहरी झिरवळ साहेब तिथे जाऊन भेटले, त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या, त्या संदर्भात लिखित आश्वासन देखील दिलं। असं असताना राहुल गांधी यांचा पुढचा महाराष्ट्राचा दौरा होत नाही तोपर्यंत या आमच्या आदिवासी बांधव विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि काँग्रेसला राजकीय पोळी भाजायची आहे। त्यासाठी हे आंदोलन तेवत ठेवायचं, पेटवत ठेवायचं, हे षडयंत्र काँग्रेसचं आणि त्यांच्या लोकांचं आहे। आपल्याला माहित आहे की राहुल गांधी येत्या काही दिवसामध्ये नाशिकमध्ये दौरा करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये राहुल गांधींचा दौरा होत नाही तोपर्यंत आदिवासी बांधवांचं, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू राहिलं पाहिजे यासाठी काँग्रेसची लोक प्रयत्न करतात। माझा काँग्रेसवर थेट आरोप आहे, तुम्हाला राहुल गांधींचं करिअर सेट करायचं असेल तर निश्चित करा, तुम्हाला तुमच्या मुलाबाळांचं करिअर सेट करायचं असेल तर निश्चित करा। राहुल गांधींचं करिअर सेट करण्यासाठी, आपल्या मुलाबाळांचं करिअर सेट करण्यासाठी दुर्दैवानं आदिवासी विद्यार्थ्यांचा, आदिवासी मुलांचा जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात अशा मुलांचा गैरवापर करू नका। आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस आपला राजकीय अजेंडा चालू पाहते। राहुल गांधीला लॉन्च करण्यासाठी हे आंदोलन पेटवत ठेवायचं आणि पुढच्या वेळेला जोपर्यंत राहुल गांधींचा दौरा होत नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांचं आंदोलन तेवत ठेवायचं, पेटवत ठेवायचं हा दुर्दैवी प्रयत्न काँग्रेसचा आहे। मला आणखी एक माहिती मिळाली ती अतिशय धक्कादायक आहे की राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पूर्वी एक आदिवासी विद्यार्थ्यांची पदयात्रा काढायची आणि जे आदिवासी विद्यार्थी प्रामाणिकपणे काम करतात, राजकारणापासून दूर असतात, अभ्यास करतात, अशा विद्यार्थ्यांना या पदयात्रेमध्ये सहभागी करून घ्यायचं आणि राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक पदयात्रा काढायची आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींना रिलॉन्च करायचं, हा देखील काँग्रेसचा डाव आहे, हे देखील काँग्रेसचं षडयंत्र आहे। परंतु एक लक्षात घ्या, आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसला आपली राजकीय पोळी भाजता येणार नाही। सरकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं आहे। आमच्या उईके साहेबांनी 3-4 वेळेला विद्यार्थ्यांशी चर्चा केली, आणखी देखील त्यांच्या काही मागण्या असतील तर सरकार चर्चेसाठी तयार आहे आणि विद्यार्थ्यांची प्रत्येक मागणी मान्य केली जाईल। विद्यार्थ्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे, चांगलं हॉस्टेल मिळालं पाहिजे, त्यांना चांगल्या राहण्याच्या सुविधा असल्या पाहिजे, यासाठी सरकार कटिबद्ध आहे। सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करते आणि आमचे आदिवासी विकास मंत्री देखील त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत। परंतु या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून
आपली राजकीय पोळी भाज